मी महामंडळ स्वीकारायला तयार आहे, मात्र त्या अगोदर माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मी सत्तेची पदं मिळवून देईल. रामदास आठवले माझ्या कार्याचा नक्की विचार करतील, अशा प्रकारची प्रतिक्रिया देत आपण महामंडळ स्वीकारण्यासाठी तयार आहोत, मात्र कार्यकर्त्यांना सुद्धा पदं मिळवून देऊन सत्तेत पाठवू, अशा प्रकारचं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते आणि पश्चिम महाराष्ट्राचे सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी वडगाव मावळ येथे व्यक्त केले. वडगाव मावळ येथील जिल्हा ग्रामीण पोलीस उपाधीक्षक राजेंद्र मायने यांची भेट घेऊन परभणी येथे झालेल्या संविधानाच्या अपमानाबद्दल सूर्यकांत वाघमारे यांनी निवेदन दिले. यावेळी त्यांच्या समवेत तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, युवक अध्यक्ष आणि माजी सरपंच अंकुशराव सोनवणे, चेअरमन सिद्धार्थ गायकवाड, समीर जाधव आदी महत्त्वाची नेते मंडळी आणि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व कार्यकर्त्यांसमोर कार्यकर्त्यांना सत्तेची पदं मिळावीत अशी भूमिका घेत सूर्यकांत वाघमारे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. नेमके सूर्यकांत वाघमारे यावेळी काय म्हणाले, ऐकूया थोडक्यात. राज्य मंत्रिमंडळाचा जो नागपूरमध्ये विस्तार झालेला आहे, त्याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला डावलले गेले किंवा प्रत्येक मागच्या वेळी सुद्धा RPIवर अन्याय झाला होता. आता परत अन्याय झालेला आहे. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले एक दिग्गज नेते आहात, याबाबत काय प्रतिक्रिया द्याल? नाही, आता विस्तारामध्ये रिपब्लिकन पक्षाला संधी मिळायला पाहिजे होती. या बाबतीमध्ये आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते माननीय केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब आपली भूमिका जाहीरपणाने मांडतील आणि ती भूमिका साहेब जे मांडतील ती आमची भूमिका असेल. विधानसभेमध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये विधान परिषदेमध्ये जे सदस्य होते ते विधानसभेत निवडून आलेत आणि 4 जागा विधान परिषदेच्या रिक्त झाल्यात. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी अशा प्रकारचा काय प्रस्ताव विचारात येणं आहे का, किंवा असेल तर आपले कोण कोण माणसं असतील त्याच्यासाठी इच्छुक? नाही, आता असं पक्षाच्या वरिष्ठ नेत्याशीच ती बोलणी झालेली असतील आणि त्या बोलणीमध्ये नेमकं काय ठरलेलं आहे याचा खुलासा आता आमच्याकडे झालेला नाही. त्यामुळे विधान परिषदेला जागा मिळतील नाही मिळतील हा प्रश्न पक्षाच्या राज्य कमिटीचा आहे आणि ते या बाबतीत आपली भूमिका मांडतील. फडणवीसांच्या पहिल्या मंत्रिमंडळात सुद्धा RPIला वाटा मिळाला नव्हता, त्याच्यानंतर तर सरकार नव्हतं, मात्र नंतर शिंदेच्या मंत्रिमंडळात सुद्धा वाटा मिळाला नाही आणि आता पुन्हा RPI नाराज झाले. एवढी समर्थ साथ देऊन सुद्धा पक्षावर अशा प्रकारे महायुतीमध्ये का अन्याय केला जातोय किंवा का नाराज ठेवलं जातं? राजकारणामध्ये या घडामोडी होत असतात. म्हणजे सर्वच मंत्री होतील किंवा सगळेच आमदार होतील अशातला काही भाग नाहीये. मंत्री किंवा विधान परिषदेचे प्रश्नापेक्षा समाजाचे प्रश्न इथं महत्वाचे आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याकडे आमचं अधिक लक्ष आहे. महायुतीचे उमेदवार सुनील अण्णा शेळके यांच्याबरोबर आज तुम्ही उभे होता, रिपब्लिकन पक्ष उभा होता आणि त्यांना निवडून आणण्यामध्ये तुमचा मोठा सिंहाचा वाटा आहे. यातच आता मंत्रिमंडळाची शपथविधी पार पडलेली आहे. त्याच्यामध्ये आमदार सुनील शेळके यांचे मंत्रिपदासाठी वर्णी लागेल असे बॅनरही झळकले होते, बातम्या आल्या होत्या. कुठेतरी आता त्यांनाही डावलले गेले BJPकडून, असं काय वाटतं? नाही, आता तो त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तो प्रश्न आहे. म्हणजे सुनील शेळके यांना आमदार करणं इथपर्यंत आमचं जबाबदारी होती, त्यांना मंत्री करणं ही काय आम्ही जबाबदारी घेतलेली नव्हती. महामंडळ जर RPIला दिली तर वाघमारे साहेबांची काय इच्छा असेल की सरकारने किती महामंडळ सोडली पाहिजेत RPIसाठी? काय सांगा, साहेबांची जी इच्छा तीच आमची इच्छा. आमची स्वतंत्र इच्छा असून काय उपयोग नाही. शेवटी पक्ष हा पक्ष नेतृत्वाच्या ह्याच्यावर चालतो आणि त्यांना कोणाला काय द्यायचंय, कोणत्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे हे साहेब निश्चितपणे ठरवतील आणि त्याच्यामध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी मिळेल. लोणावळ्यातले जोपर्यंत आम्ही तिथं आहे. शासनाने महामंडळ जर देऊ केली तर सूर्यकांत वाघमारे साहेब महामंडळ स्वीकारायला इच्छुक असतील का? मिळेल मला. साहेब निश्चितपणानं माझ्या कामाचा विचार करत, पण मला महामंडळापेक्षा माझ्या कार्यकर्त्यांना मी काय सत्तेची पदं देऊ शकतो याला मी महत्व देतो आणि म्हणून कार्यकर्त्यांना पदं पहिली मिळवून देणार आणि ती मिळाल्यानंतरच मी माझा पदाचा विचार करेन. धन्यवाद.